स्वातंत्र्यदिनी राज्यातील कत्तलखाने तसंच मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश महापालिकांनी दिलेत। याचाच निषेध म्हणून एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी घरी बिर्याणी पार्टी ठेवली आहे। या पार्टीचं निमंत्रण त्यांनी राज्यातल्या सगळ्या महापालिका आयुक्तांना देखील दिलंय। त्याच पार्टीच्या अनुषंगाने या ठिकाणी बिर्याणी बनवणे सध्या सुरू आहे। या ठिकाणी तांदूळ आणलेले आहेत। समोर जे भोगन आपल्याला दिसतंय ते मोठं भोगन आहे, त्यामध्ये सध्या चिकन शिजतंय। थोड्या वेळात त्यामध्ये तांदूळ टाकले जाणार आहेत आणि ही बिर्याणी सुद्धा तयार होणार आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सावर गावे यांनी। इम्तियाज जलील यांच्या घरी आता बिर्याणी करायला सुरुवात झाली आहे। ते स्वतः बिर्याणी करतायत आणि त्यांनी आयुक्तांना मुख्यमंत्र्यांना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही आज बिर्याणी खाण्यासाठी या। तयारी करताय? नक्की तयारी करत आहे मी आणि मी किचनमध्ये जास्त येत नाही, पण आज माझा जे रोष, माझा जे विरोध आहे ते दर्शवण्यासाठी मी आज किचनमध्ये आलं आणि माझ्या मावशीला सांगितलं की आज आपण जे बिर्याणी तयार करत आहे त्याच्यामध्ये मी पण हातभार लावणार आहे, कारण मला हे सरकारला सांगायचं आहे, स्पष्टपणे सांगायचं आहे की मी काय खाणार हे मी ठरवणार आहे, तुम्ही ठरवणारे कोणी नाही आहे। आणि आज फक्त मी बिर्याणी तयार करत आहे असं नाही आहे, मी आज एक व्हेजिटेरियन डिशही तयार केलेली आहे। समजा आयुक्त साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की मला आज व्हेजिटेरियन खायचं आहे, तर मी त्यांना बळजबरी करणार नाही, तुम्ही मी चांगली बिर्याणी केलेली आहे, तुम्ही बिर्याणीच खा करके। मी त्यांचा आदर करून त्यांना सांगणार आहे की तुम्हाला जे खायचं आहे तुम्ही खा, मी काय खाणार आहे याचा आदर करा। हे सरकारला सांगण्यासाठी आपण हे सगळं करत आहे। जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी पण तयारी केली आहे, हे नॉन व्हेज। मी आदर करणार। बरं, ही एवढं चांगलं चिकन, चांगल्या तंगड्या फिंगड्या कुठून आणले? मी मार्केटमधून आणलं ना, कारण एक ज्ञानी भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहे ना, तुम्हाला खायचं असेल ना तर तुम्ही एक दिवस अगोदर आणून ठेवा। मग काय तुम्हाला काय सांगायचं काय होतं, तुमचा उद्देश काय होतं, कोण असं ज्ञानी आहे की ज्यांनी सांगितलं की 15 तारखेला खायचं असेल तर 14 तारखेचं तुम्हाला चिकन आणावं लागणार आहे? तुम्ही साध्य काय केलं? काही नाही, फक्त फालतू धंद्यामध्ये हे वेळ घालवण्याचा हे त्यांचा उद्देश आहे, बाकी काही नाही आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।